केतकीपाड्याचा इतिहास मी 5 मिनिटात तुमच्या सर्वांच्या डोक्यात घालण्याचा प्रयत्न करतो। केतकीपाड्याचा 97-98 ला जो निर्णय आला त्या निर्णयात न्यायालयाने सांगितलं 18 महिन्यामध्ये सर्वांना पर्याय जागा देऊन 95च्या यादीमध्ये ज्यांची नाव आहेत त्या सर्वांना पर्याय जागा देऊन तुम्ही 18 महिन्यामध्ये खाली करा केतकीपाडा, अशा प्रकारचा आदेश आला होता। त्यानंतर परत 2005 लाही आला, तोच ऑर्डर रिपीट झाला। काही कारणामुळे सरकार मग काँग्रेस राष्ट्रवादीचा असो, काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेचा उभाटाचा असो किंवा आता भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा असो, तिन्ही सरकारने जे जे प्रयत्न केला त्याच्यात सरकारला अपयश आला। एन्व्हायरमेंटचा कायदा आला, अंधेरीला काम सुरू केलं ते बंद पडलं। दहिसरला आपण लोकांनी 10 एकरचा 2दा मी भूमिपूजन केलं। एन्व्हायरमेंटचा कायदा आला, परत तो बंद पडला। काही कारणामुळे तो काम पुढे जाऊ शकला नाही। 2024 ला एनजीओ परत कोर्टात गेले आणि सांगितलं का 97-98 चा ऑर्डर तो होता तो अजून अंमलात आणला नाही, लोकांनी इम्प्लिमेंट नाही झालं। 2025 ला उच्च न्यायालयाने जजमेंट देताना परत हेच सांगितलं की 97-98 ने जे जे ऑर्डर पहिला आले ते सर्व ऑर्डर तुम्ही इम्प्लिमेंट करा। कोर्टाने इतकंच सांगितलं ते तुम्ही ऑर्डर इम्प्लिमेंट करा। तो ऑर्डर काय आहे? ऑर्डर सर्वांना घर द्या, पात्र लोकांना घर द्या आणि यांना शिफ्ट करा। ऑर्डर मध्ये इतकंच म्हटलं। 2025च्या ऑर्डरच्या नुसार महाराष्ट्र सरकार पुन्हा कोर्टात जाऊन सांगितलं बा आम्हाला काही कारणामुळे अपयश आलेलं आहे, आम्हाला तुम्ही आणखीन वेळ द्या आणि आम्हाला आता नवीन कायदा जो आहे 2011चा 2011 प्रमाणे लोकांना न्याय द्यायचा आहे। 97-98च्याही ऑर्डर मध्ये कोर्टाने हे सांगितलं सरकारचा महाराष्ट्र सरकारचा पॉलिसीनुसार तुम्ही घर घ्या। आता याच्यामध्ये ढोल कुठे होतो? फॉरेस्टवाले म्हणतात का फॉरेस्टच्या कायद्यामध्ये लोकांना घर देण्याचा हे नियम नाही आहे। आम्हाला मान्य आहे ते। कोर्टाने सांगितलं महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र शासन सर्वांना घर देण्यासाठी बाध्य आहे। महाराष्ट्र सरकारने सांगितलं आता आमचा कायदा बदललाय, देशाच्या पंतप्रधानांनी कायदा केला सबको हक्का पक्का घर आणि तो कायदा आम्ही 2018 तयार केलाय देवेंद्र फडणवीसजींनी आणि आम्हाला सर्वांना घर द्यायचं आहे। तर कोर्टाने त्याच्यावरती भाषा केलेली नाही। आता परत पुढच्या तारखेमध्ये ते कळेल जे व्हायचं ते। आपण सर्वांनी कोर्टाचा जो आदेश आहे तो पालन करायचा आहे। आपण कोर्टाच्या आदेशाच्या विरोधात जात नाहीये, कोर्टाच्या आदेशाच्या विरोधात नॅशनल पार्कचे अधिकारी जात आहेत असा माझा मत आहे। आणि म्हणून मी वारंवार सरकारला विनंती केला, पत्राद्वारे वन मंत्र्यांना पत्राद्वारे विनंती केलं। परवा मुंबई शहराचे पालकमंत्री आशिष शेलारजींनी मंत्रालयात मीटिंग घेतलं। त्या मीटिंगमध्ये डेप्युटी लॉ सेक्रेटरी होते, फॉरेस्टचे अधिकारी अनिता पाटील होत्या, आपल्या कुलकर्णी मॅडम रेवती कुलकर्णी होत्या, डीसीपी स्मिता पाटील ताई होत्या, सर्व अधिकारी होते। आणि त्यामध्ये एक चर्चा हेही झाली का हे पहिल्याचा जो काही ऑर्डर आलेला आहे तो नॅशनल पार्क डिव्हिजन म्हटलेलं आहे। डिव्हिजन फॉरेस्ट एक भाग आहे, नॅशनल पार्क डिव्हिजन हा एक भाग आहे। मला जितकं कळतं ते मी सांगतो, रेकॉर्ड होतो सर्व। मी कुठे जर चुकीचं बोलत असलं तर मी ते शिक्षा भोगायला तयार आहे। ज्या ज्या ठिकाणी जे काही मला अडचण येईल त्या ठिकाणी नॅशनल पार्क डिव्हिजन मधनं 1997-98 सर्व कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट काढण्यात आलं होतं। व्हॉट वॉज द कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट? कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट का होतं तर पूर्वी नॅशनल पार्कला दारूच्या भट्ट्या चालायचे ते बंद केलं। पूर्वी नॅशनल पार्कला क्वेरी खदान चालायचे ते बंद झालं। पूर्वी नॅशनल पार्कला भरपूर हॉटेल होते ते सर्व बंद झालं। भरपूर स्टॉल्स होत्या सर्व हायवेच्या बाजूला, आपण जर जिथं आता हिरण सर्व संध्याकाळी फिरायचं तिकडे भरपूर स्टॉल होते ते सर्व बंद केले त्यावेळी। आणि हा केतकीपाडाचा जो प्रकार आहे, केतकीपाडा 1995 ला सरकारने कायदा बनवून हा जागा नॅशनल पार्क मध्ये ऍड केलं। आता बघा सरकार काय काय करते ते तुम्हाला मी सांगतो। सरकारने हे ऍड केलं, आता हे ऍड केल्यानंतर या जमीन मालकाला अजून पैसे दिलेले नाहीये। त्या 2 जमीन मालकाचा वाद अजूनही कोर्टात, विकेला आणि आग कोर्टवाला हे अजूनही कोर्टात चालू आहे। म्हणजे तो वाद अजून तिकडे प्रलंबित आहे।
तर आम्हाला काय वांधा नाही. तो जमीन मालक जे भांडायचं भांडतील, सरकार त्यांच्याबरोबर भांडेल, त्यांना पैसे देणार, काय करणार, तो सरकारचा काम आहे. आम्हाला तुम्ही सर्वांना घर बांधून द्या. आम्ही इथे सुखाने जायला तयार आहोत. कुठलाही बुलडोझर चालवायचा नाही, कुठल्या पोलिसांबरोबर आमचा काय वाद नाही. आम्ही कोणालाही अडचण निर्माण करू इच्छित नाही. आमचं म्हणणं हे आहे का 97, 98 आणि आता परत 2025ला कोर्टाने सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही अंमलात आणा. 2025च्या ऑर्डरमध्ये आल्यानंतर मग या लोकांना नोटीस द्यायला सुरुवात केली. त्या नोटीसच्या विरोधात किरकिपडाचे लोक कोर्टात गेले. कोर्टाने ऍडिशनल जनरल जे ऍडव्होकेट असतात सरकारचं, शराफ साहेब, त्यांनी सांगितलं आम्ही वारंवार पेपर मागतो, हे लोक पेपर देत नाही. तर न्यायालयाने सांगितलं तुम्ही त्यांना आणखीन एक चान्स द्या, लोकशाहीमध्ये त्यांना आणखीन एक चान्स द्या. आणि त्यांना सांगितलं तुम्ही 14 तारखेला सर्वांनी कागदपत्र द्या आणि त्यांना 6 आठवड्याचा वेळ दिलेला आहे. सरकारने सांगितलं 6 आठवड्यामध्ये हे सर्व काम तुम्ही पुरा करा. आपण लोकांनी पेपर दिला सर्व, या लोकांनी 2 दिवसात ते काम पुरा केलं. जरा टाळ्या वाजवा गव्हर्नमेंटच्या ऑफिसरांसाठी. गव्हर्नमेंटच्या ऑफिसर लोकांनी याच गतीने काम करायला पाहिजे असं आमचं मत आहे. याच गतीने काम करायला पाहिजे म्हणून त्यांचं आम्ही स्वागत करतो. त्यांनी 2 दिवसामध्ये सर्व पेपर छानबीन केलं आणि ते 44 लोकांनी पेपर दिलं. ते सर्वांना त्यांनी परत अपात्र घोषित केलं. ठीक आहे लोकांना. आणि कमर्शियल सर्व बंद करा. कमर्शियल कुठला आहे लोकांना, आणि कमर्शियल 97, 98च्या ऑर्डरमध्ये सांगितलंय, स्पेसिफिक सांगितलंय राशनचं दुकान ठेवा, मेडिकलचा सर्व व्यवस्था चालू ठेवा, आणखीन शाळा आहे ती शाळा ठेवा. हे सर्व कोर्टाने त्यावेळी का सांगितलं तर केतकीपाड्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात लोक राहतात, त्यांना खायला प्यायला राशन लागतो, त्यांच्या मुलांना शिकायला शाळा लागते, ते जर बिमार पडले तर हॉस्पिटल लागतो. आणि म्हणून कोर्टाने त्यावेळी ह्याची व्यवस्था केली आहे. आता त्यावेळी कोर्ट एवढा खाली जाईल का नाही, ते छोटे छोटे दुकानं पण तुम्ही चालू ठेवा, ते लिहिलेलं नाही म्हणून हे म्हणतात ना ते आम्ही तोडू. ते जर तोडायचं असतं, ते जर तोडायचं तर 97, 98 तोडलं असतं ना. आज 27 वर्ष काय ठेवले. म्हणजे ह्याचा अर्थ हे होतो का बाई छोटी मोठी दुकानं जे आहेत, ज्या लोकांना रोज दैनंदिन गरजा लागतात ते ठेवायला पाहिजे असं आमचं मत आहे. ऑफिसरांना वाटतं ना हे बंद करायचं आहे, ठीक आहे ना, कोर्ट ठरवेल ना, आम्ही परत जाऊ हे नोटीस घेऊन. आणि आता आपण सर्वांच्या माहितीसाठी गवई साहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला अंगीकार करून जे आज सुप्रीम कोर्टचे आपले जज आहेत, गवई साहेबांनी 2024ला सर्व देशातल्या लोकांना सांगितलं तुम्ही जर कोणाचा बेकायदेशीर बांधकामही तोडत असाल तर त्याला तुम्ही नोटीस देऊन 15 दिवसाची वेळ द्या. आणि 15 दिवसाची वेळ दिल्यानंतर तो जर ठरला बाबा हे बेकायदेशीर आहे, तोडायचंच आहे, तर त्याचा तोडताना व्हिडिओ शूटिंग हे ते असं 5 पानी नोट दिलंय गवई साहेबांनी. म्हणजे लोकशाहीला इतका अधिकार आहे. आमचा ह्यांना हेच म्हणताय बाबा सुप्रीम कोर्ट जे म्हणते, आताचे जे सुप्रीम कोर्टचे जज जे म्हणतात, आणि मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी सर्क्युलर काढला, मी आता देईन सर्व नेत्या लोकांना, सर्क्युलर काढला, त्या सर्क्युलरला हे लोक जुमानत नाही, सुप्रीम कोर्टच्या ऑर्डरला जुमानत नाही, हायकोर्टच्या ऑर्डरला जुमानत नाही. आणि म्हणून मी पोलिसांना रिक्वेस्ट केली आता मग जर कोणाचाही आदेश कोणी जर जुमानत नसेल तर मग जनतेकडे रस्त्यावर येण्याशिवाय पर्याय कुठला राहत नाही, पर्याय सुद्धा राहत नाही. म्हणून आज जनता आता रस्त्यावर आलेली आहे. मी सर्वांना विनंती करतो, दोन्ही पोलीस, नॅशनल पार्कच्या पोलिसांना विनंती करतो, आपले महाराष्ट्राचे जे पोलीस आहेत देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात काम करणारे त्या पोलिसांना विनंती करतो, लोकशाहीचा सन्मान करा. आम्हाला कुठल्याही प्रकारचा संघर्ष करत नाही. आम्हाला कोर्टाने 6 वीकचा वेळ दिलेला आहे. त्या वेळेत आम्ही कोर्टाकडे तुम्ही पण जाऊन खुलासा करून घ्या, आम्ही सुद्धा जाऊन खुलासा करून घेऊ. कोर्ट जे सांगेल ते आम्हाला मान्य आहे, ते आम्हाला मान्य आहे. आणि म्हणून कोणत्याही प्रकारचा इथे आता लॉ अँड ऑर्डर बिघडेल अशा प्रकारचा नॅशनल पार्कच्या अधिकाऱ्यांनी करू नये, नॅशनल पार्कच्या पोलिसांनी करू नये, लोकल पोलिसांनी करू नये. आम्ही सिस्टमला पूर्णपणे सहकार्य करू, आम्ही पूर्णपणे सहकार्य करू इच्छितो. आपल्याला ठीक आहे, कोर्टातून तेही अंतिम आदेश आणतील, आपणही जाणून आणूया. आणि ते परत जात असेल तर आपण सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. आणि ते जर करत नसतील तर मग इथे आपण या मांडायचा, तुम्ही जो निर्णय घ्याल तुमच्या बरोबर आम्ही आहोत. आम्ही सर्वजण तुमच्या बरोबर. गोपाळ शेट्टी साहेबांचा, गोपाळ शेट्टी साहेबांचा.